गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इंटरनेट प्रोग्रामिंग सेकंडमधील आपला चॅप्टर चालू आहे जावास्क्रिप्ट. आत्तापर्यंत आपण 3 लेक्चर टाकलेत. आजचं 4थं आणि अजून एक लेक्चर असेल 5वं, तर आपला चॅप्टर हा कंप्लीट होऊन जाईल. आपल्याला आज जावास्क्रिप्टमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये जावास्क्रिप्ट काय असतं, त्यानंतर कंट्रोल स्ट्रक्चर शिकलो. म्हणजे लूप्स असतील, एफ एल्स असेल, स्विच केस असेल, कंटिन्यू असेल किंवा काय ऑपरेटर असतील. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण जावास्क्रिप्ट म्हणजे काय ते समजून घेऊन आपण त्याचा ॲडव्हान्टेजेस पाहिले आपण, किंवा त्या सिंटॅक्स पाहिला, किंवा त्याचे रूल्स पाहिले आपण, किंवा त्याचं व्हेरिएबल कशा टाईपमध्ये आपण राईट करतो. आपण बऱ्याच गोष्टी आपण त्या 1-2 चॅप्टरमध्ये पाहिल्यात. आज आपल्याला जावास्क्रिप्टमध्ये फंक्शन पाहायचं आहे. त्यानंतर का ऑब्जेक्ट आहेत की जे HTMLमध्ये ऑलरेडी झालेले आहेत किंवा HTMLमध्ये आहेत. जर मला एखादा फॉर्म क्रिएट करायचा असेल, किंवा तुमचं जावामध्ये जर फर्स्ट सेमिस्टरला किंवा आता जर चालू असेल, बटन्स असतील, चेकबॉक्स असेल, किंवा रेडिओ बटन असेल, की फॉर्म डिझायनिंगचा पार्ट असेल, की बाबा तुम्ही जो जावावरचे जेवढे इव्हेंट्स आहेत किंवा जेवढे काय ऑब्जेक्ट आहेत तेवढे जावास्क्रिप्टमध्ये आहेत. त्यानंतर इव्हेंट हँडलर पाहिजेत आपल्याला. त्याच्यात आपण JS फंक्शन पाहू, की सेम ॲज अ सीमध्ये आपण फंक्शन पाहिलं होतं. आपण फंक्शनचा काय यूज करायचा, तर इट इज अ सेल्फ कंटेंट ब्लॉक, किंवा ते एक सेल्फ फंक्शन असतं. पण त्याचा यूज काय करायचा, कशासाठी करायचा. आपण फर्स्ट इयरला असताना फंक्शनवर बरेच एक 10 दिवस 15 दिवस आपण लेक्चर घेतला असेल, किंवा बरेच लेक्चर झाले असतील. किंवा फंक्शन काय यूज करायचं, त्याशिवाय मी तर स्टार्ट कधीच करत नाही. एखादा टॉपिक असेल तर आपण तो का शिकायचा किंवा कशासाठी त्याचा यूज आहे, जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपण त्याचा सिंटॅक्स पाहत नाही आणि त्याचा प्रोग्रामही पाहत नाही आपण. मग फंक्शनमध्ये आपण काय करत होतो किंवा फंक्शनचा काय यूज करायचा, तर इट इज अ छोटा कोड आपण काय करू शकतो, सेपरेट राईट करू शकतो. का, जर एखादा ॲप्लिकेशन राईट करत असताना जर एखादा फंक्शन मला 10 वेळा येत असेल, 10 लाईनीचं, आणि ते 10 वेळा मी जर राईट करत असेल 10 टाइम्स, म्हणजे 10 ओळी मी 10 लाईनीचा कोड 10 टाईम यूज करत असेल तर 100 लाईन्स मी ते यूज करतो आहे. जर मी फंक्शनचा यूज केला तर एकच कोड केला, फक्त कॉल केला, संपलं. त्या 10 लाईनी 100 वेळा न राईट करता एक 10 वेळाच फक्त त्याला काय करेल, मी कॉल करल. म्हणजे आपण काय करतो, रिड्यूस द कोड. म्हणजे जर मला 1000 लाईनीचा कोड लिहायचा असेल, 2000 लाईनीचा कोड राईट करायचा असेल, तर अशा वेळेस मी तो प्रोग्राम किंवा ते ॲप्लिकेशन आपण छोट्या मॉडेलमध्ये आपण काय करू शकतो, राईट करू शकतो, आणि ते राईट करू शकतो. तर सेम ॲज जसं सीमध्ये आपण शिकलो आहोत तसंच जावास्क्रिप्टमध्ये आहे. तसंच फंक्शन आपण ॲरेमध्ये शिकला असाल, किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड किंवा CPPमध्ये शिकला असाल, तर तेच फंक्शन आहे जावास्क्रिप्टमध्ये. जावा फंक्शन राईट करण्यासाठी आपण 3 टाईपमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. 3 टाईपमध्ये आपण फंक्शनचा सिंटॅक्स राहतो. जर एखादा फंक्शन मला राईट करायचं असेल, वी आर डिक्लेअर द प्रोटोटाईप. म्हणजे मी आधी सांगतो की मला हे फंक्शन यूज करायचं आहे. त्यानंतर मला जो काय फंक्शन राईट करायचं आहे ते फंक्शन मी काय करेल, त्या मेनमधून मी काय करतो, कॉल करतो, आणि त्याचं सेपरेट डेफिनेशन काय करतो. मग सेपरेट डेफिनेशन मीन्स त्याचा कोड आपण काय करतो, सेपरेट एका फंक्शनमध्ये आपण राईट करतो. की जसं की आपण सीमध्ये पाहू, की सीमध्ये काय करतो आपण, मला एक ॲडिशनचा प्रोग्राम राईट करायचा असेल तर मी काय करेल, ॲडिशनचा जे काय यूज करणार आहे, इट इज अ प्रोटोटाईप डिक्लेरेशन. आणि देन मेनमधून मी त्याला कॉल केला, आणि त्याची डेफिनेशन मी काय करेल, बाहेर राईट करेल, आणि देन काय असेल तिथं कोड राईट करेल. इट इज अ 3 पार्ट ऑफ अ फंक्शन, सेम ॲज JS फंक्शन. की हाच कोड आपण आता जर मी हाच कोड मी कशामध्ये राईट केला, स्क्रिप्टमध्ये राईट केला, झालं काम.
झालं. देन क्लोज द स्क्रिप्ट, बॉडी, क्लोज द बॉडी. दिस इज द फंक्शन. फक्त काय असं इथं आपण मेनमध्ये राईट काहीच करत नाही. इथून काय केलं आपण, किंवा आता ह्याच्यामध्ये तुम्ही बाहेर लिहू शकता बॉडी किंवा काय, फक्त एवढं कॉल केला ह्याच्यामध्येच आहे स्क्रिप्टमध्ये. इट इज अ कॉलिंग फंक्शन अँड देन डेफिनेशन. कारण वी आर राईट द सिम्पल कोड. काय म्हणतो आपण जावास्क्रिप्टमध्ये, आपण त्याला काय म्हणतो, सिम्पल कोड म्हणतो आपण हा सिम्पल कोड काय करू शकतो, स्क्रिप्टमध्ये राईट करू शकतो. इट इज अ कॉलिंग फंक्शन अँड देन डेफिनेशन फंक्शन वी राईट ऑन अ स्क्रिप्ट. फॉर एक्झाम्पल एखादा आपण सिम्पल साधा कोड राईट करू आपण. ॲडिशनचाच प्रोग्राम करू, सिम्पल जावास्क्रिप्ट राईट करून. इट इज अ स्क्रिप्ट टाईप टेक्स्ट in JavaScript. ओके. फर्स्ट मला जर ॲडिशनचा तुम्ही हा ॲडिशन कॉल कुठून न करू शकता, आधी कोड राईट करू शकता, नंतर कॉल करू शकता. कारण जिथं कॉल आहे ते स्क्रिप्टमध्ये जाईल आणि नंतर जो कशामध्ये जाईल फंक्शन. परंतु आपण जसं सीमध्ये शिकत आलो की कॉल केला आणि मग डेफिनेशनमध्ये गेलो, असं सरळ सरळ राईट करण्याचा प्रयत्न करू. पुस्तकामध्ये काय केले की आधी डेफिनेशन राईट केली आणि देन कॉल, की आपण स्क्रिप्ट लिहिलं की डायरेक्ट डेफिनेशनमध्ये जाणार नाही, आधी कॉल कुठून केला तिथं जाईल तो. फॉर एक्झाम्पल आपण फंक्शन राईट केलं, ॲड कॉल केला आणि त्याची डेफिनेशन काय केली, सेपरेट राईट केली. दिस इज अ डेफिनेशन. मग जर मला काय करायचं, व्हॅर ए बी सी, देन वाट ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 20, देन सी इज इक्वल टू ए प्लस बी, देन document write plus C, and then close the script. Plus it is a JS function. It is a definition part, it is a calling part. हे जे फंक्शन दिलं, जसं की आपण फंक्शनमध्ये वेगवेगळ्या टाईपमध्ये राईट करतो, डिफॉल्ट फंक्शन, पॅरामॅट्राइज फंक्शन किंवा रिटर्न फंक्शन किंवा रिकर्शन फंक्शन, आपण असं वेगवेगळ्या राईटमध्ये करतो. तसंच आपण JS फंक्शनसुद्धा, जावास्क्रिप्टसुद्धा फंक्शन आपण तशामध्ये आपण राईट करू शकतो. इट इज अ सिम्पल डिफॉल्ट फंक्शन. जर मला नाही का पॅरामॅट्राइज फंक्शन यूज करायचं असेल तर हे झालं डिफॉल्ट. ओके, डिफॉल्ट की ज्याच्यामध्ये काय नाही, पॅरामीटर पास केले नाहीत, अशा फंक्शनला डिफॉल्ट फंक्शन म्हटलं जातं. जर पॅरामॅट्राइज करायचं असेल तर मला काय करावं लागेल, व्हॅल्यूज कॉल करावं लागतील. ओके, 10-20 कॉल केली तर मला काय करावं लागेल, इथं घ्यायला लागतील व्हॅर ए व्हॅर बी. कॉल केल्या व्हॅर सी, सी इज इक्वल टू काय, व्हॅर C is equal to var a plus var b, then document write plus C sum. It is a parameterized function. काय केले, पॅरामीटर कॉल केले, कोणते, दोन व्हॅल्यू पास केल्या. दोन व्हॅल्यू कोणाला पास केल्या, एक एला आणि बीला. इट इज अ, मला राईट करायची गरज नाही इंटिजर किंवा काय, कारण जावास्क्रिप्टमध्ये व्हॅल्यूवर त्याचा टाईप डिपेंड्स आहे. एला व्हॅल्यू असं होईल, बीला व्हॅल्यू असं होईल. सी इज इक्वल एक टेम्पररी व्हॅल्यू घेतली, सी इज इक्वल टू ए प्लस बी अँड देन प्रिंट. इट इज अ पॅरामॅट्राइज फंक्शन. पॅरामॅट्राइज फंक्शन की जे आपण ऑलरेडी रीड केलेले किंवा राईट केलेले किंवा आपण ऑलरेडी लर्न केलेले. मग आपण सीमध्ये असेल, जावामध्ये असेल, आताच्या PHPच्यामध्ये असेल, त्यानंतर CPPमध्ये असेल, बऱ्याच ठिकाणी तुम्ही काय केलेले, हा डिफॉल्ट फंक्शन असेल, पॅरामॅट्राइज फंक्शन असेल, रिटर्न फंक्शन असेल, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काय केलेले, राईट केले. आज जर मला रिटर्न करायचं असेल तर वी कॅन एक व्हेरिएबल घेईल व्हॅर नावाचा, डी नावाचा,
आणि तुम्ही काय कराल इकडं पास कराल. इथं प्रिंट न करता काय कराल रिटर्न सी. रिटर्न झाल्यानंतर ह्याला व्हॅल्यू असन होईल आणि आपण प्रिंट कुठं करू बाहेर प्रिंट करू डॉक्युमेंट डॉट राईट प्लस डी. झालं इट इज अ रिटर्न. कोडमध्ये राईट न करता मला परत मी काय केलं मेनमध्ये ते व्हॅल्यू काय केली रिटर्न केली आणि देन प्रिंट केली. दिस इज कॉल्ड रिटर्न टाईप फंक्शन. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण फंक्शन बरंच लर्न केलं होतं. आपण सीमध्ये केलं आहे, तुम्ही जावामध्ये केलं आहे, अजून पण करताय कारण फंक्शन यूज केल्याशिवाय आपण पुढे जात नाहीत. ओके. इट इज अ जीएस फंक्शन इन अ जावास्क्रिप्ट. त्याचप्रमाणे मला एखादा फॉर्म डिझाईन करायचा असेल किंवा इव्हेंट हँडलिंग करायचं असेल, कारण का जावास्क्रिप्ट आपण फॉर्म डिझायनिंगसाठीच पार्ट पाहतोय कारण तो HTMLचा बराच यूज केला जातो. HTML विथ जावास्क्रिप्ट. आपण कालपर्यंत HTML विथ PHP प्रोग्रामिंग करत होतो. आज मला काय करायची जावास्क्रिप्ट विथ HTML यूज करायचं आहे. वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत की तुम्ही जावामध्ये जेवढे आता चेकबॉक्स असतील किंवा फॉर्म डिझायनिंग केला असेल किंवा केलं नसेल, परंतु आत्ताच्या ह्या ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीममुळे तुम्हाला प्रॅक्टिकली काहीच जास्त डेटा नसल्यामुळं किंवा त्या गोष्टीच्या तुम्ही जास्त महाग लागत नाही म्हणून तुम्हाला ती गोष्ट अननोन आहे. बट हे जेवढे ऑब्जेक्ट आहेत ह्या ऑब्जेक्टचा यूज केल्यानंतर तुम्ही फॉर्म डिझायनिंग करू शकता इन जावास्क्रिप्टमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट आहेत, डोम ऑब्जेक्ट, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अँकर ॲरे की तुम्ही काय करू शकता एखादा एलिमेंट असेल किंवा एखादा ॲट्रिब्यूट असेल त्याची प्रॉपर्टी वेगवेगळ्या प्रकारे राईट करू शकता. बटन ऑब्जेक्ट की इनपुट टाईप बटन की जे तुम्ही जसं HTMLमध्ये यूज करताय, मला एखादा बटन यूज करायचं आहे, वी आर यूज द बटन. त्याला नाव देऊ शकता, पुढं काय करू शकता कट करून काय करणार हा काढताना आणि नाव देताना हाय किंवा सबमिट किंवा काय वॉटेवर. देन डॉक्युमेंट ऑब्जेक्ट. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट जर एखादी बॉडीमध्ये तुम्हाला काय राईट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता बॉडी आणि देन डॉक्युमेंट कंटेंट कशामध्ये त्या बॉडीमध्ये. इट इज अ सिंटॅक्स किंवा त्याचे टॅग आहेत. हे डोम ऑब्जेक्ट म्हणजे काय आले त्याचे टॅग झालेत की जसं की मला चेकबॉक्स घ्यायचा असेल, मला बरेच नाही का चेकबॉक्स घ्यायचे, एक 10 चेकबॉक्स घ्यायचे असतील अशा प्रकारचे चेकबॉक्स घ्यायचे असतील तर वी आर युजिंग अ टाईप कोणता चेकबॉक्स. इट इज अ कीवर्ड्स. हा कीवर्ड्स ऑलरेडी बिल्ट इन आहेत. डायरेक्ट यूज केला की तुम्ही डायरेक्ट किती पाहिजे एवढे 4 इनपुट टाईप राईट केले, 4 चेकबॉक्स आणि त्याला नाव दिले XYZ. इथं तर काय करू शकता तुम्ही त्याला काय करू शकता नाव देऊ शकता नेम X कशाला त्या चेकबॉक्सला. मग हा X झाला, हा Y झाला, हा Z झाला. जसे तुम्ही राईट करणार आहेत मल्टिपल चेकबॉक्स मल्टिपल राईट करायचे असलं मल्टिपल तुम्ही चेकबॉक्स घेऊ शकता. तसंच तुम्हाला फॉर्म ऑब्जेक्ट घ्यायचा असेल किंवा एखादा फॉर्म घ्यायचा असेल तर वी आर डिक्लेअर द फॉर्म क्रिएट केला आणि देन फॉर्म क्लोज. त्या फॉर्ममध्ये मला काय राईट करायचं तुम्ही करू शकता. देन एखादी फ्रेम घ्यायची असेल म्हणजे एखाद्या फॉर्मवर एखादी फ्रेम घ्यायची असेल किंवा आपण वेगळाच त्या फॉर्मवर एखादी फ्रेम घेऊन तुम्हाला काय करायचं असेल एखादा इमेज टाकायची असेल किंवा काय करायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. तसंच हिडन ऑब्जेक्ट द्यायचा असेल तर हिडन ऑब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. इट इज अ टाईप हिडन देन हिडन ऑब्जेक्ट. एखादी लिंक द्यायची असेल किंवा एखादा फॉर्मवर अनादर पेज लिंक करायची असेल तर वी आर युजिंग href देन URL. देन पासवर्ड ऑब्जेक्ट. जर नाही काय एखादा टेक्स्टमध्ये मला काय करायचं असेल स्टार आपण प्रिंट करतो ना त्या टाईपमध्ये पासवर्ड घ्यायचा असेल किंवा पासवर्ड बटन घ्यायचा असेल तर डायरेक्टली तुम्ही पासवर्ड बटन घेऊ शकता. तसंच रेडिओ बटन. तुम्हाला काय रेडिओ बटन घ्यायचे ते रेडिओ बटन जसं चेकबॉक्स घेणार तसे रेडिओ इनपुट टाईप रेडिओ बटन देन नेम. लक्षात घ्या युजिंग अ रेडिओ ऑब्जेक्ट. त्यानंतर रिसेट ऑब्जेक्ट सिलेक्ट ऑब्जेक्ट. तुम्हाला जर वेगवेगळे ऑप्शन घ्यायचे असतील चेक करण्यासाठी तर तुम्ही काय करू शकता सिलेक्ट ऑब्जेक्ट किंवा सबमिट डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊ शकता. टेक्स्ट ऑब्जेक्ट आहे देन टेक्स्ट एरिया ऑब्जेक्ट. 14 ते 15 वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत की हे जावामध्ये ऑलरेडी यूज झालेले आहेत किंवा HTMLमध्ये ते टॅग किंवा ते ऑब्जेक्ट यूज झालेले आहेत. इट इज अ जावास्क्रिप्ट डोम ऑब्जेक्ट. तुम्ही फॉर्म डिझायनिंग करण्यासाठी किंवा फॉर्म डेव्हलप करण्यासाठी ह्या HTML ऑब्जेक्ट किंवा हा जावास्क्रिप्ट ऑब्जेक्टचा तुम्ही काय करू शकता यूज करू शकतो. तसंच आपण वेगवेगळे इव्हेंट्स देऊ शकतो. म्हणजे इव्हेंट्स देणं म्हणजे काय की एखादा माऊस घेऊन गेलं मला
कलर चेंज करायचा आहे तर मी कलर चेंज करू शकतो. जर एखाद्या बॉक्सवर घेऊन गेलं पिवळा कलर असेल तर लाल झाला पाहिजे तर लाल झाला पाहिजे. म्हणजे आपण एखादा माऊस इव्हेंट हँडलिंग करतो, वेगवेगळ्या पद्धतीने क्लिक करतो किंवा सबमिट करतो किंवा लोड करतो किंवा व्हॅलिडेशन टाकतो, अशा प्रकारचे आपण तिथं काय करू शकतो, इव्हेंट्स देऊ शकतो. किंवा इव्हेंट्स म्हणण्यापेक्षा देन इफेक्ट, जर मला इफेक्ट द्यायचे असतील तर वी आर युझिंग अ इव्हेंट हँडलर. मग इव्हेंट हँडलर बरेच आहेत. ऑन क्लिक इव्हेंट, ऑन सबमिट इव्हेंट. ऑन क्लिक म्हणजे काय, जर आपण लेफ्ट साईडला माऊस असा लेफ्ट साईड बटन असं क्लिक केलं की इट इज अ ऑन क्लिक बटन. म्हणजे पूर्णतः आपण सबमिट करत असेल किंवा फायनली मला काय करायचं असेल तर क्लिक करायचं असेल तर वी आर युझिंग अ ऑन क्लिक इव्हेंट्स. देन ऑन सबमिट इव्हेंट्स. ऑन क्लिक म्हणताना ऑन सबमिटमध्ये काय फरक आहे, सबमिट नावाचं आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे. मला जर मी एखादं बटन तयार केलं असेल ऑन सबमिट नावाचं, त्याच्यावर काय करायचं असेल, इट इज अ प्रॉपर्टी. ह्या काय प्रॉपर्टी आहेत किंवा फंक्शन आहेत, ही सगळे काय आहेत, फंक्शन आहेत, बिल्ट इन फंक्शन आहेत. इट इज अ बिल्ट इन फंक्शन. जसे की आपण डायरेक्ट JS फंक्शन डायरेक्ट यूज करू शकतो युजर डिफाईनली, तसे हे काय बिल्ट इन टाईप फंक्शन आहेत की डायरेक्टली मी काय करू शकतो, यूज करू शकतो. क्लिक इव्हेंट्स, बटन दाबलं क्लिक होणार आहे, इट इज अ इव्हेंट्स. देन ऑन सबमिट इव्हेंट्स, जर मला काय करायचं असेल, जो डेटा सबमिट करतोय तो ट्रूच आहे का, तिथं काय करू शकतो, मला राईट करायचं. एक लक्षात घ्या, मी तिथं नाही एखादी गोष्ट टाकली म्हणजे ती होत नसती, त्याच्या मागं कोड राईट आहे. त्या कोड राईटमध्ये काय टाकलेले, व्हॅलिडेशन टाकले. कोणतं टाकले, सबमिट. जर ती डेटा सक्सेसफुली असेल किंवा राईट असेल किंवा ॲक्च्युअल डेटा असेल देन सबमिट होईल, नसेल तर ते परत काय म्हणेन, एखादी फील्ड राहिली ती सबमिट करा. बघा आता एखादा एक्झाम फॉर्म भरत असताना आपण काय करतो, भरत येतो आणि एखादी फील्ड ओपन राहते. मग ती फील्ड ओपन राहिली की तो सबमिट केल्यानंतर पुन्हा काय करतो, तुमची ती फील्ड ओपन, इट इज अ व्हॅलिड. म्हणजे ती पूर्णतः चेक केलं की हे एवढ्या फील्ड भरल्या आहेत का. इट इज अ ऑन सबमिट इव्हेंट्स. देन ऑन माऊस ओव्हर किंवा ऑन माऊस आऊट, किंवा जर मी एखादा माऊस एखाद्या बटनवर किंवा एखाद्या टेक्स्टवर घेऊन गेलो, तो जर त्याच्यामध्ये एक इफेक्ट दिले असेल अप्पर केस किंवा लोअर केस किंवा बोल्डमध्ये किंवा इटॅलिकमध्ये जर त्या नेलं तर इट इज अ माऊस ओव्हर. आणि त्या बाजूला गेला की ऑन माऊस आऊट. म्हणजे अशा प्रकारचे फंक्शन तुम्ही त्या बटनवर किंवा टेक्स्टवर किंवा त्या पेजेसवर तुम्ही काय करू शकता, देऊ शकता. दॅट इज इव्हेंट्स. देन ऑन लोड किंवा ऑन अनलोड, एखादं पेज असेल लोड होत, रिलोड म्हणतो आपण, किंवा कुकीजचा तिथं काय केला जातो, बराच यूज केला जातो. जर ब्राउज होत असेल किंवा तो काय करतो, रिलोडिंग करतो. आणि जर झालं तर तो काय करतो, अनलोड होतो, म्हणजे सोडून देतो, रिलीज करून टाकतो. ऑन चेंज, ऑन चेंज एखादा टेक्स्ट असेल किंवा काय असेल, तुम्हाला सांगितलं मला त्या टेक्स्टवर घेऊन गेलो, त्याची केसेस चेंज करायचे असतील, म्हणजे लोअर केस किंवा अप्पर केस. जर मी एखादा टेक्स्ट टेक्स्ट किंवा इनपुट घेतला असेल काय कीबोर्डकडून, जर मी नाही का लोअर केसमध्ये घेतला असेल आणि त्याच्यावर जर मी काय केलं, घेऊन गेलो अनचेंज, तर काय होईल, ते इनपुट टेक्स्ट चेंज होईल. लोअरचं जर मी लोअरमध्ये घेतलं असेल तर त्याला कन्वर्ट कशामध्ये करेल, अप्पर केसमध्ये करा. कारण तुम्ही जशा प्रकारचे इव्हेंट्स देणार आहेत, जशा प्रकारचा कोड तुम्ही राईट करणार आहे, तशा प्रकारचं त्याच्यामध्ये काय होईल, त्या केसेसमध्ये किंवा त्या पेजेसवर किंवा त्या बटनवर किंवा त्या इनपुट टेक्स्टवर चेंज होईल. देन लास्ट ऑन माऊस डाऊन, ऑन माऊस अप किंवा ऑन माऊस क्लिक, किंवा एखाद्या माऊसवर घेऊन गेलं किंवा तो ऑब्जेक्ट असेल किंवा तो टेक्स्ट असेल, तर इथं माऊस डाऊन किंवा माऊस अप. एखाद्या गोष्टीवर मला क्लिक करायचं असेल तर मी पहिल्यांदा त्यापेक्षा काय करून घेऊन क्लिक करण्यासाठी घेऊन जाईन, इट इज अ डाऊन. आणि त्याच्यावर क्लिक केलं तर माऊस अप. आणि ॲक्च्युअल फायनलीच करायचं असेल ज्यावेळेस फायनल करतो, दॅट इज अ ऑन क्लिक इव्हेंट्स. असे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट आहेत अँड युजर डिफाईन फंक्शन आहे. आजचा पार्ट हा फॉर्म डिझायनिंगसाठी किंवा फंक्शनचा सुद्धा आपण डायरेक्ट फॉर्मवर यूज करण्यासाठी आपण डायरेक्टली यूज करू शकतो. असे वेगवेगळे फंक्शन आहेत, वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत, वेगवेगळे इव्हेंट्स आहेत. तर फॉर्म डिझायनिंगमध्ये करत असताना तो पार्ट आपल्याला करता आला पाहिजे. ह्या लास्ट चॅप्टरचे आणि ह्या चॅप्टरचे नोट्स पाठवायचे राहिले तुम्हाला सेंड करेल आज उद्याच्याला.
ओके, एक लेक्चर पॉईंट राहिला स्ट्रिंग, जे जावास्क्रिप्ट स्ट्रिंग, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.